छत्रपती शिवाजी महाराजांच्या 5व्या पत्नी म्हणून महाराणी सगुणाबाई साहेबांचा उल्लेख केला जातो. मात्र काही ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आणि संदर्भानुसार त्या महाराजांच्या दुसऱ्या पत्नी होत्या असाही उल्लेख प्रामुख्याने आढळतो. महाराणी सगुणाबाई साहेब या मूळच्या कोकणातील दाभोळच्या असून त्या अत्यंत पराक्रमी अशा राजशिर्के घराण्यातील होत्या. शिवराय आणि सगुणाबाई साहेबांचा विवाह साधारणतः 1640 ते 1641च्या दरम्यान झाला होता. त्यांना राजकुंवरबाई नावाची एक मुलगी होती, ज्यांचा विवाह पुढे शिर्के घराण्यातीलच गणोजी शिर्के यांच्याशी झाला. विशेष म्हणजे याच गणोजी शिर्के यांच्या भगिनी म्हणजेच महाराणी सगुणाबाई साहेबांच्या भाची महाराणी येसूबाई साहेब यांचा विवाह छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी झाला होता. प्रामुख्याने शिर्के आणि भोसले या दोन महत्त्वाच्या मराठा घराण्यांमधील नातेसंबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि स्वराज्याला कोकण भागात भक्कम पाठिंबा मिळवून देण्यासाठी हे विवाह झाले होते. महाराणी सगुणाबाई साहेबांच्या निधनाबाबतची निश्चित माहिती किंवा त्यांच्या मृत्यूची तारीख मात्र इतिहासाच्या अधिकृत कागदपत्रांमध्ये उपलब्ध नाही. स्वराज्याच्या उभारणीत पडद्यामागून खंबीर साथ देणाऱ्या, दोन बलाढ्य घराण्यांना रक्ताच्या नात्याने गुंफणाऱ्या आणि स्वराज्यासाठी स्वतःचे आयुष्य समर्पित करणाऱ्या महाराणी सगुणाबाई साहेबांच्या या अलौकिक योगदानाला इतिहासात मानाचे स्थान आहे.